तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये विषय आहे मराठी आणि हा मराठी विषय आहे इंग्लिश मीडियमसाठीचा. तर त्याच्यामध्ये 4थी जी कविता आहे आम्ही महाराष्ट्र कन्या, तर ती कविता आपण मागच्या वेळी त्याचा अर्थ समजून घेतला होता. तर या व्हिडिओमध्ये त्याचा स्वाध्याय म्हणजे प्रश्नोत्तरं जी आहेत ती बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे आम्हाला काय समजले. तर याच्यातलं आम्हाला हे समजले मधलं काही प्रश्न आहेत ते बघूया. पहिला प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. तर याच्यामध्ये पहाट भक्तिमय करणाऱ्या मुक्ता आणि जना, किंवा तुम्ही कंसामध्ये असं लिहू शकता संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई. तर असं कंसामध्ये सुद्धा लिहू शकता. स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या कोण? जिजा आणि लक्ष्मी, म्हणजे राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई. तर असंही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचं नाव काय आहे? तर कवितेत आलेल्या पर्वताचं नाव आहे सह्याद्री. कवितेत कोणत्या शिखराचं नाव आलेलं आहे? तर कवितेत कळसुबाई, कळसुबाईचे शिखर हे नाव आलेलं आहे. कवितेत कोणत्या नद्यांची नावे आलेली आहेत? तर कवितेत कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांची नावे आलेली आहेत. आता त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये कवितेत खालील ओळींचा अर्थ जो आहे तो तुमच्या शब्दात लिहायचा. तर कुठल्या ओळी दिलेल्या आहेत? अवघ्या भारताची सेवा, बाणा आमुचा मराठी, प्राण तळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. तर याचा अर्थ काय लिहायचा? तर हा आहे याचा अर्थ, संपूर्ण भारताची सेवा करणे हा आम्हा मराठी लोकांचा बाणा म्हणजे स्वाभिमान किंवा स्वभाव आहे. आपल्या देशासाठी आणि सर्व देशवासियांच्या रक्षणासाठी आम्ही आपले प्राण तळ हातावर घेऊन म्हणजे जीवाची पर्वा न करता लढायला सदैव तयार आहोत. तर हा या ओळींचा काय आहे अर्थ आहे. त्याच्यानंतर खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण करून देतात? करुणी हातांची ही ढाल बाळ बांधून या पाठी. तर या ओळी इतिहासातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देतात, ज्यांनी आपल्या पाठीवर दत्तक बाळ बांधून इंग्रजांविरुद्ध रणमैदानात तलवार गाजवली. तर त्यांची आठवण या ओळीतून इथं करून दिली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींची आणि ठिकाणांची नावे उल्लेख इथं आलेला आहे. तर कवितेच्या आधारे खालील व्यक्ती व ठिकाणांचा उल्लेख आढळतो. अभिमान वाटणाऱ्या व्यक्ती कोण? मुक्ता म्हणजे संत मुक्ताबाई, जना संत जनाबाई, जिजा राजमाता जिजाबाई, लक्ष्मी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आलेला आहे उल्लेख. तर हे कंसासहित ते पूर्ण लिहा. अभिमान वाटणारी ठिकाणे नद्या, पर्वत, सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे शिखर, कृष्णा, भीमा आणि गोदावरी नद्या, तर यांचा उल्लेख आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खेळूया शब्दांशी मधील खेळूया शब्दांशी मधील तो काय आहे प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक तो 5 आहे आधी, मग खेळूया शब्दांशी आहे. तर प्रश्न क्रमांक 5, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. तर कवितेतली मूळ ओळ कोणती? स्वर्गाहुनी आम्हाला माय मराठी, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. तर ही त्याची मूळ ओळ आहे. त्याच्यानंतर आहे खेळूया शब्दांशी मधला पहिला प्रश्न. आकार विल्हे म्हणजे वर्णमालेच्या क्रमानुसार काय लिहायचं? शब्द लिहायचे. तर पहिला क न सुरू होणारा शब्द कन्या, त्याच्या पुढचा पहाट, त्याच्या पुढे भूमी, माय, हात. वर्णमालेनुसार म्हणजे क, ख, ग यानुसार क्रमाने येणारे शब्द. तर हे त्याची उत्तर आहेत. ते झाल्यानंतर खालील शब्दांचे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये वर्णन करा. तर पुल्लिंगी तो मुलगा, तो पक्षी, तो शिक्षक. तर हे सगळे पुल्लिंगी मधले सगळे शब्द आहेत. कुठेपर्यंत? मोरपर्यंत. परत स्त्रीलिंगी ती शाळा, ती मुलगी, ती गाय, ती शिक्षिका. तर अशा प्रकारे नपुंसकलिंगीमध्ये ते पुस्तक, ते बाळ, ते घर, ते विमान, ते गाव. तर यानुसार ते काय केलंय त्याचं वर्गीकरण तुम्हाला इथे शेवटपर्यंत करून दिलेलं आहे. तिन्ही गट. पहिला गट आहे तो पुल्लिंगी आहे, दुसरा स्त्रीलिंगी आणि तिसरा नपुंसकलिंगी. ओके. तर अशा प्रकारे हे पूर्ण करायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग जो आहे तो बघूया.